श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8 विप्र स्त्रीला वचन। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणाले, गुरुवर्य, गोकर्ण महिमा आपण सांगितला। श्री गुरु तेथे किती काळ राहिले, पुढे काय झाले तेव्हा सिद्ध म्हणाले, गोकर्ण क्षेत्रात श्रीपाद यती 3 वर्ष राहिले। ते गुप्तपणे राहिले होते। नंतर ते श्रीशैल पर्वतावर 4 महिने राहिले। त्या ठिकाणी ते लोकोपचारासाठीच राहिले। त्यानंतर ते कृष्णा व गोदावरी यांच्या संगमावर राहिले। तेथून भक्तांना दर्शन देण्यासाठी ते पुरवपुरास राहिले। तेथे ते राहत असता अवतार कार्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना घडली, ती मी तुम्हाला सांगतो। कुरवपुराचा विस्तृत महिमा सांगणे शक्य नाही। कुरवपूर येथे एक पंडित ब्राह्मण राहत होते। त्यांची अंबिका नावाची पत्नी होती। त्यांचे पुत्र जगत नसे। पुढे अंबिकांना एक पुत्र झाला, पण तो मंद बुद्धीचा झाला। त्याची मुंज करण्यात आली, पण विद्याभ्यास करणे त्याला काहीच जमत नव्हते। वडिलांना त्याची चिंता लागून राहिली। त्यांनी अनेक देवांना नवस केले, पण उपयोग झाला नाही। वडील मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करत असे आणि शिकला नाही तर त्याला शिक्षा करत असे। पत्नी पतींना सांगे, त्याला व्यर्थ का मारता? त्याचे व आपले कर्म म्हणून हा असा झाला। निदान पुत्र जिवंत आहे यातच समाधान माना। पुढे असे झाले की ते ब्राह्मण मुलाची चिंता करीतच कालांतराने मरण पावले। स्त्री विधवा झाली। ती उदरनिर्वाहासाठी लोकांकडून अन्न मागून घेऊन मुलाचे व आपले पोट भरी। पुढे मुलगा लग्नाच्या वयाचा झाला। त्याला कोणी मुलगी देईना। ठोंब्या दगड म्हणून त्याची निंदा करत। कुळाचे नाव बुडवलेस, विद्वान बापाला लांछन आणलेस। भीक मागतोस, त्याची लाज वाटत नाही? त्यापेक्षा मेला असतास तर बरे झाले असते असे म्हणत। तो मुलगा त्यामुळे फार दुःखी झाला। तो आईला म्हणाला, मला ही निंदा सहन होत नाही, त्यापेक्षा मी जीव दिलेला बरा। आईलाही फार दुःख झाले। मुलाला बरोबर घेऊन ती खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या तीरी गेली। तेथे जलप्रवाहात प्राण देण्यासाठी आई पुत्रासह शिरली। श्रीपाद यती तेथे स्नान करत होते। त्यांनी यांना पाहिले आणि विचारले। तेव्हा आपल्या दुःखाची कहाणी सांगून त्या माऊलीने आपण प्राणार्पण करत आहोत असे सांगितले। श्रीपाद यतींजवळ तिने दीनपणे प्रार्थना केली, पुढच्या जन्मी तरी मला ज्ञानीपुत्र होऊ दे आणि तो दीर्घायुष्य होऊ दे। त्याला सर्व लोकांनी वंदन करावे, त्याने आमचा उद्धार करावा, पितरांना सद्गती मिळावी, ही इच्छा पुढील जन्मी तरी पूर्ण व्हावी। तिची कहाणी ऐकून शरणागताला अभय देणेच योग्य आहे असे पाहून श्रीपाद यतींनी त्या बाईंना शिवाची आराधना करण्याचा उपदेश दिला। पूर्वी एका गवळणीने शिवव्रताचे आचरण केले, त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला असे यतींनी सांगितले। आणि तुम्हीही शंकराचे पूजन करा। मंगळवारी प्रदोष समयी शिवाची पूजा करा वगैरे व्रत सांगितले। त्यावर त्या विप्र स्त्रीने ती गवळणीची कथा सांगा अशी विनंती केली। तेव्हा ते यती म्हणाले, ही कथा उज्जैनी नगरीतील चंद्रसेन राजाची आहे। त्यांचा मणिभद्र नावाचा मित्र होता। ते मित्र शंकराची भक्ती करत। त्यावर प्रसन्न होऊन भोळ्या शंकरांनी त्यांना एक अत्यंत तेजस्वी मणी दिला। तो परीस होता। त्याच्या स्पर्शाने लोखंडाचेच नव्हे
तर पाषाणेची सुद्धा सोने होत असे. जे चिंतावे ते त्या मण्याच्या प्रभावाने मिळत असे. मणिभद्र तो मणी स्वतःच्या गळ्यात धारण करत असे. राजा व मणिभद्र मित्र असल्यामुळे तो मणी राजाही धारण करत असे. त्या मण्याचा अलौकिक गुण ऐकून तो विकत घ्यावा म्हणून देशोदेशाचे राजे या चंद्रसेनाजवळ विनंती करे, पण कोणत्याही किमतीने तो देण्यासारखा नाही म्हणून राजा तो जपून ठेवत. बऱ्या बोलाने राजाने तो मणी द्यावा, नाहीतर स्वारी करून हिरावून घेऊ अशा धमक्या इतर राजांनी दिल्या. त्या इंद्रसेन राजांनी मनावर घेतल्या नाही. तेव्हा इतर राजांनी उज्जैनला वेढा घातला. त्यावेळी शनिवार सायंकाळ होती म्हणून राजे शंकरांच्या पूजेसाठी बसले होते आणि मोठ्या थाटाने पूजा अर्चा करत होते. काही गवळणी मुलांना घेऊन देवळातील ती पूजा पाहायला आल्या होत्या. ती पूजा पाहून गवळणींच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवपिंडी, देऊळ, खांब, अंगण, पत्री, अभिषेक पात्र वगैरे सर्व काही दगडाचेच कल्पून लटोपटीची शिवपूजा सुरू केली. काही वेळाने गवळणी घरी गेल्या आणि काही मुले ही पूजा तशीच ठेवून निघून गेली. पण एक मुलगा तसाच पूजेत मग्न होऊन डोळे मिटून हात जोडून शिव शिव म्हणत बसला. त्याची आई परत आली आणि त्याला जेवायला चल म्हणून रागावून निघून गेली. तिने ते मांडलेले दगड विस्कटून टाकले. तो मुलगा रडू लागला. तो परत आला आणि पूजास्थानी जमिनीवर पडून रडू लागला, हुंदके देऊ लागला. तो जीवावरच उदार झाला होता. तेव्हा शिव प्रसन्न होऊन तेथे त्यांनी एक रत्नजडित शिवालय उभारले आणि स्वतः हाताने बालकास जागे करून वर माग असे म्हणते. साक्षात शिवाचे दर्शन झाले आणि भोवती उत्कृष्ट मंदिर पाहिले. त्याने बालक चकित झाला, शिव चरणी लागला. त्याने शंकराजवळ काय मागितले? तो म्हणाला, माझ्या आईवर कोप करू नका. तेव्हा महादेवांनी जास्तच प्रसन्न होऊन वर दिला की मी तुझ्या आईवर रागवत नाही बरं. तुमच्या वंशात देवाचा उतार होईल आणि तुझ्या मातेला त्याचे लालन करण्याचे भाग्य लाभेल. तुमचा वंश भरभराटीस येईल असे म्हणून शंकर त्या लिंगात गुप्त झाले. पण जे रत्नखचित मंदिर त्यांनी निर्माण केले होते ते तसेच राहिले. त्या मंदिराचा दिव्य प्रकाश नगराबाहेरही पसरला आणि ज्यांनी नगराला वेढा दिला होता त्या राजांची मने बदलली. ते शंकराच्या दर्शनाला नगरात आले. चंद्रसेन राजाजवळ मोठ्या स्नेहाने वागले. राजांनी त्यांचे स्वागत केले. मुलाच्या भक्तीचा वृत्तांत सर्वत्र पसरला. ते प्रकाश देणारे शिवालय पाहायला सर्व लोकांनी गर्दी केली. त्या गवळ्याच्या मुलावर राजाने आणि लोकांनी पारितोषिकांचा जणू वर्षाव केला. त्या मुलांना आईने म्हटले, आई, शंकरांनी प्रसन्न होऊन मला वर दिला की आपल्या वंशात पुढे नारायणाचा उतार होणार आहे. कारण प्रदोष समयी केलेली शिवपूजा तू पाहिलीस. महादेवांनी तुला क्षमा केली आहे. अशा प्रकारे प्रदोष समयी शिवपूजा करण्याचे महान भाग्य प्राप्त होते असे श्रीपाद यतींनी त्या विप्र स्त्रीला सांगितले आणि शिवाची उपासना कशी करावी ते शिकवले. त्यांनी मुलाच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला तेव्हा त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झाले. तो तेजस्वी दिसू लागला. यतींनी त्या माऊलीला आशीर्वाद दिला, तुम्हाला माझ्यासारखाच पुत्र होईल. तुम्ही चिंता करू नका. पुढील जन्मी हे निश्चित होणार आहे याची खात्री बाळगा. असे बोलून त्या स्त्रीला अनेक प्रकारे आशीर्वाद दिले. त्या स्त्रीने यतींना शंकर मानून नित्य प्रदोष काळी त्यांची पूजा करण्याचे व्रत घेतले. तिच्या पुत्राच्या विद्वत्तेची कीर्ती सर्वत्र पसरली आणि त्याचा विवाह होऊन त्याला पुत्र पौत्रही झाले. गुरुकृपा ज्याच्यावर होते त्याचे असे कल्याण होते अशी ही कथा सिद्धांनी नामधारकास सांगितली व गुरुचरित्र श्रवण करताना नामधारकही अत्यंत आनंदित झाले.
8वा अध्याय समाप्त. धन्यवाद.